न्यायालयाने या संदर्भात निर्णय दिला. त्यांनी सांगितलं की याचा निकालावर कुठलाही परिणाम, पुढच्या निकालावर परिणाम म्हणून न्यायालयाने ऐकलंय. हे वास्तव आहे, पण त्याचे परिणाम किती होणार आहेत? म्हणजे आतापर्यंत आपण असं म्हणतो की निवडणुकीच्या आदल्या दिवशी, मतदानाच्या आदल्या दिवशी असं म्हणतो आपण, रात्र वैरायची आहे. आता हे 18 दिवस राहिलेत ना निकालाचे. या प्रत्येक प्रत्येक रात्र ही वैराची असेल आणि हे प्रत्येक पक्षासाठी असेल. प्रामुख्याने विरोधक सांगतात की विरोधकांचा न्याय प्रक्रियेच्या माध्यमातून या निवडणूक आयोगावर विश्वास राहिलेला नाही आणि त्याच्यामुळे स्ट्रॉंग रूम पासून सगळ्याच गोष्टी ज्या आहेत या काही विरोधी पक्षांच्या हातात नाही आहेत, त्या यंत्रणाच्या हातात आहेत. दर दिवसाला, दर रात्री, दर प्रत्येक वेळेला तिथे पोलीस ठेवणं, हजारोंच्या संख्येने, म्हणजे 264 स्ट्रॉंग रूम मध्ये कविताजी या सगळ्या मशीन्स ठेवायला लागतील. बरोबर. तिथे निवडणूक अधिकारी तिकडे त्यांना दर दिवसाला जावं लागेल. एक तरी अधिकाऱ्यांवर विश्वास कोणाचा राहिलेला नाही. अशा परिस्थितीमध्ये ते जेव्हा स्ट्रॉंग रूम मध्ये जातील तेव्हा एका दिवसामध्येही विरोधक त्याच्यावर आक्षेप घेत असतात. हा अचानक माणूस कोण गेला, तिथे गाडी कोणाची फिरली, या सगळ्या गोष्टी लक्षात घेता हे स्ट्रॉंग रूम राखणं, तिथे पोलीस ठेवणं, तिथे कर्मचाऱ्यांची तादाद ठेवणं, या सगळ्या गोष्टी प्रशासनावर प्रचंड ताण देणार आहेत. न्यायालयाने हा निर्णय का दिला? हा निर्णय देण्याचं कारण, जर निवडणूक आयोग जर नेबळत केलंय, जर निवडणूक आयोगाने किंवा सरकारने या आरक्षणाच्या संदर्भात यापूर्वी निर्णय घेतला असता तर न्यायालयाला एवढ्या खाली येण्याची गरज नव्हती. आयोगाने हा निर्णय अगोदर जर घेतला असता तर निवडणुका व्यवस्थित पार पडल्या असत्या, त्यांचे निकालही उद्या मिळाले असते. पण आयोग नेबळत झाल्यामुळे त्याचे सगळे खस्ता ज्या पडल्या त्या सगळ्यांना पडल्यात. मी एका भारतीय जनता पक्षाला म्हणत नाहीये, जे विरोधक असतील त्यांनाही त्याचा त्रास आहे, पण सगळ्यात जास्त त्यांचा अविश्वास जो आहे, हा जो विश्वास जर ठेवला असता निवडणूक आयोगाने तर त्यांना काही वाटलं नसतं. त्यांचा आजही विश्वास निवडणूक आयोगावर आणि सरकारवर नाही आणि म्हणून त्यांची सगळ्यात जास्त ओरड आहे. आता मुख्यमंत्र्यांनी जरूर त्याच्यावर नाराजी व्यक्त केली असेल, पण एकूणच परिस्थिती लक्षात घेता निवडणुकीचे जर निकाल उद्या लागले असते तर त्याचा कदाचित परिणाम उलटा झाला असता. ते आता 18 दिवस पुढे गेल्यामुळे त्याच्यावर कोणाचाही विश्वास नाही हे स्पष्ट दिसतंय.